चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमधील कोल्ड वॉर हे अद्यापही सुरूच आहे। डीपीडीसीच्या निधीवरून चंद्रकांत पाटलांनी भाजप सदस्यांना कोर्टात जाण्याची चिथावणी दिलेली असताना आता अजित पवारांनी भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसारच डीपीडीसीचा निधी वाटल्याचं सांगून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधाला किंमत नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलंय। चंद्रकांत पाटलांच्या विरोधाला अजित दादांकडून केराची टोपली। डीपीडीसीच्या निधी वाटपाचं सूत्र विखे पाटलांनी ठरवल्याची माहिती। डीपीडीसी वादात अजित दादांचा चंद्रकांत दादांना चेकमेट। पुण्याच्या जिल्हा नियोजन समितीत निधी वाटपात पालकमंत्री अजित पवार मनमानी करत असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला होता। अजित पवार मनमानी करतात ते भाजपच्या स्थानिक नेत्यांना सांभाळून घेत नाहीत असं चित्र या निमित्तानं उभं करण्याचा प्रयत्न झाला होता। अजित पवारांनी डीपीडीसीच्या निधी वाटपावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूत्र ठरवल्याचं सांगितलं। सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जे सूत्र ठरवलेलं होतं तशाच पद्धतीचं सूत्र आपण इथं ठरवलं। त्याच्यामध्ये काही गैरसमज असेल तर मला माहीत नाही। मी आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेलो नाही आहे। अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने मला वेगवेगळ्या पदांवर संधी दिलेली आहे। अजित पवारांनी डीपीडीसीच्या निधी वाटपाची निश्चित पद्धत तयार झाल्याचं सांगून कोर्टबाजीच्या इशाऱ्याला फार महत्त्व देत नसल्याचं सूचित केलं। माझ्या जिल्ह्याने इथल्या सहकाऱ्यांनी मला इथं पालकमंत्री म्हणून संधी दिलेली आहे। त्या पालकमंत्री पदाचा वापर हा सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सर्वांनाच वेगवेगळ्या राजकीय पक्षांना त्या न्याय देण्याच्या करताच मी माझा प्रयत्न करत असतो। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी या प्रकरणी सत्ताधारी लुटूपुटीची भांडणं करत असल्याचा आरोप केला। जुन्या कडीला नव्यानं ऊस सगळा प्रकार दिसतोय। एकतर एकीकडे सत्तेमध्ये राहायचं, सत्ता उपभोगायची आणि निधीवरून मग आपसात नाराजी भांडणं दाखवायचे आणि लोकांचं मत आहे ते किंवा लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल द्यायची। अजित पवारांनी डीपीडीसीचा निधी वाटप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलाय त्यानुसार होत असल्याचं सांगून चंद्रकांत दादांना चेकमेट दिली। अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा दादांचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचं मानलं जातं। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।